हाय हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे. तुमचं स्वागत आहे सुवर्ण विथ एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आयुषचं बड्डेचं सेलिब्रेशन कसं झालं हे सांगण्याआधी बघा, सकाळी सकाळी ना मी छान अशी देवपूजा केली. त्याच्यानंतर म्हटलं आज गोडाधोडाचं बनवूया, आज पोहे किंवा उपीट नको, उपमा. तर म्हटलं आज मस्त शिरा बनवते गावरान तुपातला. तर त्यासाठी मी इथे ना शेगडीवरती रवा भाजत होते आणि त्याच्यानंतर रवा भाजता भाजता हे माझ्या हातात आहे ना, हे बदामाचं असं किस करून घेण्यासाठी हे छान यंत्रच म्हणावं लागेल. हे मी शोरून मागवलं होतं आणि छान त्याचे स्लाईस पाडतात, ते भारी वाटतं. ते खूप युजफुल आहे. ते घेतल्यापासून मला खूपच म्हणजे भारी वाटते. असं शिरा करायला मूड येतो मला. नाहीतर असं ड्रायफ्रूट्स बारीक करायचे म्हणलं ना तर वैताग घ्यायचा. तर हे बघा, मी आधी रवा भाजून घेतला आणि नंतर पाणी ॲड करते आणि त्याच्यानंतर आहे ना पाणी पूर्ण त्यात रवा शिजून झाला ना, मग त्याच्यानंतर मी साखर, विलायची आणि साखर मिक्स केलेली टाकली आणि त्याच्यानंतर हे बदामचा किस केलेला टाकला आहे आणि सगळं एकदाच टाकते आणि मग असं हलवत राहते. ज्याने काय होतं, मस्त शिराला टेक्स्चर छान येतं आणि खूप मोकळा होतो शिरा. तर हे बघा, सार्थक बघा कसं लगेच त्याने केक बनवला आहे ग्लासमध्ये टाकून आणि स्वतःच कट करून खातोय. म्हणतो दादाच्या बड्डेचा केक मीच खाणार. असा शिऱ्याचा बड्डेचा केक त्याने एन्जॉय केला. नंतर मी पण नाश्ता केला आणि त्याच्यानंतर दुपारी ना आयुषच्या मित्रांनी त्याला शाळेत बोलवलं, जवळ शाळा, तिथे ये म्हटले का आम्ही, आणि सरप्राईज केक घेऊन आले आणि केक कटिंग वगैरे केलं मित्रांसोबत. त्याने तिकडेच छान एन्जॉय केलं. मित्रांनी त्याला सरप्राईज दिलं आणि भारी वाटतं असं मित्रांनी काही सरप्राईज दिलं तर. आमच्या वेळेस असं काही नसायचं, आमच्या बड्डेच कधी नसायचं, पण असं मुलांचं आत्ताचं एन्जॉय आणि प्लॅनिंग पाहून ना भारी वाटतं. त्याच्यानंतर संध्याकाळी ना मी आयुषचं ऑप्शन केलं. असा घरी केक काही आणला नाही, कारण तो म्हटला नको, कारण आता मोठे झाले ना मुलं, केकसाठी हट्ट करत नाही. लहान होता तेव्हा असं 4 दिवस आधीच माझा बड्डे करत उड्या मारणार. आयुष आता खूप शाना झाला आहे. म्हटलं नाही मम्मा केक नको, आता कापला ना काय ते केक कापायचं. म्हटलं मग ठीक आहे तुझी मर्जी. मग नाही केक वगैरे काय आणला नाही. म्हटलं चला मग नुसतं औक्षण करून घेते. त्याचं मी औक्षण केलं. आत्या अण्णांना बोलवलं होतं पण ते काय आले नाही. आयुषनेच फोन केला होता पण ते काय आले नाही बड्डेसाठी. आणि मुलं किती मोठी झाली ना तरी आईसाठी लहानच असतात. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. निदान म्हटले जेवायला तरी जाऊयात, केक वगैरे नाही. तर मग आम्ही जेवायला गेलो तर साहेब मेनू ऑर्डर करत होते, तोपर्यंत मी छोटासा टेक घेतला. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मी पहिल्यांदाच असं चॉकलेट पान खाल्लं. तर तुम्ही खाल्ले का कधी चॉकलेट पान, मला कमेंट करून सांगा. आणि घरी आल्यावर मी पाहत होती जीभ लाल झाली का, पण जीभ लाल झाली नव्हती. आम्ही लहानपणी खायचो ना तेव्हा छान अशी जीभ लाल व्हायची. आणि हे आहे आयुषच्या बड्डेचं गिफ्ट. शिवप्रतिभात असलेली अंगठी मी घालून पाहिली. मी म्हटलं राहू दे, मला 4-4 बोटात अंगठी होईल. तर कसं वाटलं तुम्हाला आयुषच्या बड्डेचं गिफ्ट आणि छोटंसं सेलिब्रेशन, कमेंट करून मला नक्की सांगा. चला मग बाय.